हो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? की शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले. तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीची, सरळ सरळ, यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही. करते तुम्ही या राज्याची. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार. तुम्ही काही म्हणले तरी पण तुम्हाला मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत आहे, तुम्हाला हे नाकारून नाही चालणार. हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज 12 महिने झाले सापडत नाही, उद्या 29 तारखेला 12 महिने होते. फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकारून कसं चालणार आहे? ठीक आहे, तुम्ही आता जी शब्द वापरलाय त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या 1 लाखापेक्षा जास्त अंदाजे केसेस पोरांवरती केल्यात खोट्या, काही कारणं नसताना. काल परवा माझ्यावर 3 केल्यात. कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला, गेवराईचंच. मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो, ती गुन्हा दाखल केलेला माझ्यावरती. आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवराईतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला. मग कुठून जायचं? कुठून जायचं? हे कसं का नाकारणार तुम्ही? बरं, त्याचा फिर्यादी अगोदर वेगळा पोलीस होता किंवा PSI होता अगोदर. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतोय मी, अगोदर वेगळा होता. अचानक 2-4 दिवसात मराठ्याच्या PSIची सही घेतली त्याच्यावरती, म्हणजे फिर्यादी त्याला केलं. हे कळतं पालकमंत्री काय करताय, देवेंद्र फडणवीस काय करतायत. माझी सरळ सरळ भावना आहे. त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं गॅजेट सापडत नाही का? तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का? तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का? मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे? नाही, हे तुम्हाला 6-7 मुद्दे सांगितले फडणवीस साहेबनी. तुम्हाला विनंतीनं आणखीन सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही ना, आम्हाला गरज नाही त्या राजकारणाची. ते महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू. जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या. तुमच्यावरती ही जे मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना, त्याचे कारणं तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे. की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही. आमच्यावरती हल्ले केले तेही वाढून ठेवलं आहे तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही. आता पुढचं सांगतो तुम्हाला, या 6-7 गोष्टी सांगितल्या. का बरं नोंदी शोधलेल्या आहेत? का बरं प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत फडणवीस साहेब? का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून? द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर. फडणवीस साहेब, मला आणखीन हे तुम्हाला 8वा प्रश्न विचारतो, याचं उत्तर द्या. आम्ही SCBC आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं EWS आरक्षण घातलं. का तुमचा दोष नाही का हो? तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाहीत? तुम्ही कसं काय ना करू शकताय? बरं, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही 6 महिन्याची मुदतवाढ द्या, तुम्ही फक्त SCBCला दिली व्हॅलिडिटीला, कुणबीला का नाही दिली? म्हणजे तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर 6 महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता. आणि आयुष्याचा प्रश्न आहे आमच्या लेकराच्या, त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का व्हॅलिडिटी देत नाहीत? तुम्ही 3 ऑप्शन ठेवा, सांगितलं का नाही तुम्हाला? EWS ठेवा, SCBC ठेवा आणि कुणबी पण ठेवा. विद्यार्थ्याला जी एक घ्यायचं ती घेईल, तिने तर घेता येणार नाही, ते चांगल्याला कळतंय. तुम्ही का वाटोळं करताय पोरांचं? तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले? गैरसमज कसं काय पसरले? यातलं काय